दादा. काय ग आज उशीर झाला? हो, आदित्य बरा आहे ना? मजेत आहे. पारुबाई बरोबर फिरायला गेला आत्ताच. कॉलेजच्या बाजूनेच गेला. तुला भेटला का? नाही. का रडत वगैरे होता का तो? नाही नाही, पण अलीकडे जरा संध्याकाळचा किरकिरतो तो. शंकर काका? तो बाजारात गेलाय. पोहे करून ठेवलेत. मी तुझ्यासाठी चहा करून आणतो. दादा अहो, मी आणते ना तुमच्यासाठी करून. अगं मी आणतो ना. अगं दिवसभराची थकली असशील तू. सकाळी 9 वाजता गेली होतीस. अहो दादा, तुमच्यासाठी करून आणते मी. नाही नाही, मला नको. अगं रात्रीच मला काही पचत नाही. दादा अहो, ही रात्र नाही, संध्याकाळ आहे. दादा, तुम्हाला एकट्याला करमत नसेल ना? छे ग, आदित्य आहे ना, त्याच्यामुळे सगळा वेळ जातो मला. खरं तर माझं हे शेवटचं वर्ष आहे, पण कधी कधी वाटतं की मी आदित्यला स्वतःजवळ ठेवून घेण्याचा हट्ट करायला नको हवा होता. त्यामुळे तुम्हाला उगाचच अडकून पडावं लागतं ना. अगं आता माझं काय, आयुष्य संपेपर्यंत इथं तिथं राहायचं. तुझ्याकडे नाही तर नीलाकडे. आणि आता आदित्यशिवाय मला अजिबात करमतच नाही. खूप सवय झाली त्याची. मी जरा आदित्यला बघून येतो. दादा, तुम्ही फार लांब जाऊ नका. अगं नाही, इथेच असेल तो जवळ. आणि हो, बाळचं पत्र आलंय तुझ्या रूममध्ये, टेबलवर ठेवलंय मी. मी घेऊन येतो, थांब. दादा, मी घेईन. बरं ठीक आहे, मी आलोच. हो, सावकाश जा. दादा अहो, आदित्य कुठे आहे? अगं तो पारुबाई बरोबर खेळण्यात इतका मग्न आहे. मी म्हटलं खेळू दे बिचार. काय म्हणतोय बाळ? ते खूप मजेत आहेत. दादा अहो, त्यांनी पत्रात गोव्याच्या मिसेस पंडितबद्दल लिहिलंय. खरंच त्या बाईना खूप ग्रेट आहेत. त्यांच्या मिस्टरांना हार्ट प्रॉब्लेम होता आणि त्यासाठी त्यांना त्या लंडनला घेऊन गेल्या. खरं तर त्यांच्याकडे पैसेही नव्हते, पण त्यांनी त्यांच्या सगळ्या रिलेटिव्सकडनं गोळा केले. आणि त्यांच्या मिस्टरांची वाचण्याची शक्यता खरं तर खूप कमी होती, पण दादा त्यांचा विश्वास इतका होता. खरंच त्या दोघांमध्ये ना एक अतूट नातं असलं पाहिजे, नाही? वसुमती, स्वतःच्या देशापासून, आपल्या माणसांपासून हजारो मैल दूर असलेली ही बाई एकटी, खरंच तिच्या कसोटीची वेळ होती. आयुष्यभर ज्याच्यासाठी आपण धडपडतो तो हा 3.5 हाताचा देह खरोखरच काय असतो? जिथे मानवी प्रयत्नांची हद्द संपते तिथे एक वेगळीच हद्द सुरू होते. आणि या सरहद्दीवर श्रद्धा आणि निष्ठा याच गोष्टी आपल्याला बळ देऊन जातात. मानवी तर्काच्या हद्दीत बसणारी ही शेवटची पायरी इथे त्याला सोडून द्यावी लागते. आत्तापर्यंतच्या आयुष्यात जपलेला अहंकार त्याच्या अजिबात उपयोगी पडत नाही. अशी ही चमत्कारिक वेळ असते. दादा, आणि जेव्हा त्यांच्या मिस्टरांची सर्जरी सक्सेसफुल झाली ना, तेव्हा त्यांना अगदी ठसा रडूच कोसळलं. ऋषी त्यांना म्हणाले सुद्धा की रडू नका, पण त्यावर त्या म्हणाल्या की अहो, बऱ्याच दिवसात मी रडले देखील नाहीये, मला मन मोकळेपणाने रडून घेऊ दे. वसू, एक बोलू? आदित्यविषयी बोलायचं आहे मला. हे बघ, दिवसभर तू घरी नसतेस.
पण संध्याकाळी आल्यानंतर निदान एक 5 मिनिटं तरी त्याला जवळ घेऊन बसत चल. त्याला गरज आहे त्याची. उरलेला सगळा दिवस आपला असतोच ना. समजलं मी काय म्हणतोय ते? दादा वसुमती, बैस जरा. अलीकडे बऱ्याचदा तू हरवल्यासारखी दिसतेस. तुला काही त्रास होतोय का? हे बघ वसू, ऋषिकेशला यायला अजून निदान 1 वर्षभर तरी लागेल. तोपर्यंत तू नुसतीच त्याची वाट बघत बसणार असशील तर कठीण आहे. उलट त्यामुळे तुझे एकटेपण वाढत जाणार आहे. हे बघ, ऋषिकेशला मी नेहमी म्हणत असे की तुझे विद्यार्थी आणि त्यांचं यश हीच तुझी खरी कमाई आहे. खरं ज्ञानदानासारखं दुसरं पवित्र काम नाही आहे. अनेकांच्या आयुष्याला आकार देणं फक्त शिक्षकच करू शकतो. आणि बाळला तर डॉक्टर आणि शिक्षक या दोन्ही नात्यानं लोकांची सेवा करता येत असेल. पण तू दादा तसं नाही आहे. तेव्हा वसुमती, मी तुला एक सुचवतो, बघ तुला पटते का ते. मी ऋषिकेशलाही म्हणत असेल पण त्याच्या डोक्यात वेगळेच विचार असायचे. हे बघ, आपला चांगला मोठा बंगला आहे, बाजूला आवारही मोठा आहे आणि 4 माणसांना काही एवढी मोठी जागा लागत नाही. तेव्हा आपण इथेच मागच्या बाजूला जर हॉस्पिटल सुरू केलं तर, आणि पुढच्या भागात राहायचं. खरं तर ही जागा बांधताना माझ्या डोक्यात तसंच होतं. इथंच हॉस्पिटल सुरू झालं तर तुला तुझी प्रॅक्टिसही करता येईल आणि घर आणि आदित्यकडेही लक्ष देता येईल. दादा खरंच तुमची कल्पना खूपच चांगली आहे आणि ही कल्पना ऋषिकेशनाही आवडेल. तुझा विचार पक्का झाला की सांग, म्हणजे मग मी पुढच्या तयारीला लागतो. वसुमती, नक्की दादा. कॉंग्रॅच्युलेशन्स डॉक्टर वसुमती अधिकारी. थँक्यू बाबा. आय एम सो हॅपी. खरंच एवढ्या लवकर तू एवढं हॉस्पिटल सुरू करशील असं वाटलं नव्हतं मला. बाबा हे सगळं दादांच्या कल्पनेतनं साकार झालंय. म्हणजे प्रथम दादांचंच अभिनंदन करायला हवं. छे हो डॉक्टर दवे, वसुमतीने खूप कष्ट केलेत आणि मी फक्त सुरुवात करून दिली. आत्ता तर फक्त 5च बेड्स आहेत. नाही काय हरकत नाही. हे बघ, आपण या शहरातलं हे सगळ्यात मोठं हॉस्पिटल करूया. आता मी इथे आलोय ना, तुला वाटेल ती मदत सांग, काही काळजी करू नको. डॉक्टर दवेंना आपण चांगली स्टफ कॉम्पिटिशन देऊ. चला. तिला मी काळजी घ्यायला सांगितली. निदान तुमच्या तरी लक्षात यायला हवं ना. त्यांचे मिस्टर कुठे आहेत? अहो, एवढ्या साध्या साध्या गोष्टी तुम्हाला कळत नाही. हे बघा, आता मी जी काही औषधं लिहून दिली आहेत, त्यांना वेळेवर द्यायची, त्यांना आनंदी ठेवायचं. ओके, ठीक आहे. मिसेस दामलेला पाठवून द्या. बघा सुमित्रा,
राघव तू का आश्चर्य वाटलं? नाही तसं नाही. राघव खूप बदललायस तू. बदल तुझ्यातही घडलेत बसू, तुझ्यात आणि सगळ्याच बाबतीत. असो, सर कधी यायचे? 2 महिन्यांनी येतील. तू जेवायला थांबतोय? नाही नाही नाही, जेवत नाही मी. मालुतेला मी तसं काही सांगितलं नाही, ती वाट बघत असेल. वसू, आज कॉलेजमध्ये गेलो होतो. सगळंच बदललंय. नवे चेहरे, नवीन बॅच, आपल्या सगळ्या प्रोफेसर्सना भेटलो. निर्मलाही होती तिकडे, तिलाही भेटलो. सगळंच खूप बदलून गेलंय. तरी सुद्धा कॉलेजमध्ये गेल्यावर खूप बरं वाटलं. काही झालं तरी त्या परिसराशी आपलं खूप जवळचं नातं होतं नाही. तिथून डॉक्टर सेनगुप्तांच्या क्वार्टरवर गेलो. शेजारचाच क्वार्टर सरांचा. खूप रान माजलंय तिकडे, गवत वाढलंय. सरांच्या नावाची पाटी, त्याच्यावर एवढी धूळ साचली होती, त्या पाटीवरची सरांची अक्षरही नीट दिसत नव्हती. बरं नाही वाटलं वसू. शेवटी रुमालाने ती सगळी पाटी पुसून काढली मी. राघव, अरे तिकडे कोणी राहायला आलं नसेल अजून. तू स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलंस हे सरांना कदाचित आवडलं नसेल वसू. नाही म्हणजे पत्रातनं तरी त्यांनी तसं काही कळवलं नाही. मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल याला ते स्वतःची कर्मभूमी समजतात. राघव, खरं तर ही स्टेप मी स्वतःहूनच घेतली. आणि ऋषिकेश स्वतःची मतं माझ्यावर लादणार नाहीत याची मला खात्री आहे. बघ, मी स्वतःबद्दलच बोलत बसले. तुझं दिल्लीला कसं चाललंय? ठीक चाललंय. सुरुवातीला माझ्या मामांबरोबर होतो. तेही तिकडे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, माझाच विषय. आता इरविनमध्ये आहे मी. इकडे सहजच येणं केलंस? आई गेली. वडील लहानपणीच वारले. एक विधवा बहीण आणि तिची मुलगी, त्या दोघींची मालुताईकडे व्यवस्था केली. तशी ती स्वतंत्र आहे, शाळेत शिकवते. पण एकटीला सोडणं म्हणजे जरा. राघव, तू आता लग्न करून टाक. करणार होतो. आई होती तेव्हा. आता आई गेली, काही गरज उरली नाही. दादा इथेच आहेत ना? आणि तुझा छोकरा? चल भेटूया जाऊ. लक्ष्मणाने त्याला अडवलं. तो म्हणाला की ते या भिल्लिणीने पुष्टी केलेली बोरं तू का खातोस रामा? दादा, हे राघव निरंजन ऋषिकेशचे विद्यार्थी आहेत. नमस्कार. खास तुम्हाला भेटायला आलेत. हो का? बेटा, काकांना नमस्कार कर. ए नाही नाही, बस बस बस. काय नाव काय याचं? आदित्य. अरे वा, गोड नाव आहे. ऋषिकेशने ठेवलंय आणि नावाचा अपभ्रंश करायचा नाही अशी सक्त ताकीद दिली आहे.
म्हणजे सरांना ताकीद सुद्धा देता येते वाटतं. काही काही बाबतीत देता येते. बरं जेवायला थांबताय ना? नाही जेवायला नाही थांबत, मी जरा घाईत आहे. येतो मी. बरं येते मी सोडून. हो. आजोबा सांगा ना पुढे काय होतं. मगाशी मी आलो तेव्हा तू पेशंट्स तपासत होतीस. म्हटलं तुला डिस्टर्ब नको करायला म्हणून मी काही बोललो नाही. इथे हॉलमध्ये येऊन बसलो. अरे मला निदान बोलवायचं तरी होतंस तू. ठीक आहे का? वसुमती, पण एक गोष्ट मात्र निश्चित, कुठली? तुझ्यात इतर बदल पुष्कळ झालेत. तसे ते होतातही, पण ठळकपणे जाणवतो तो तुझ्यातला आत्मविश्वास. पूर्वी नव्हता. नव्हताच. चला निघतो मी. ऋषिकेश, एक सांगू? बोल ना. तुम्ही आज खरं तर खूप चांगल्या मुहूर्ताला घरी आलात. आज गुढीपाडवा आहे. हो, दादाही असंच काहीतरी म्हणत होते. हे म्हणे असं ठरवून वगैरे नाही झालेलं. दिवा मालव का ग? नको. का ग, वाचायचंय का? असंच बरं वाटतं. ऋषिकेश, तुम्ही जेव्हा लंडनला होतात ना तेव्हा खूप मिस केलं मी तुम्हाला. खूप आठवण यायची तुमची. तुम्ही मिस केलंत मला?